बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मुंबईमधनं समोर येते आहे। मुंबईच्या भुलेश्वरमध्ये गणपती आगमनावेळी दुर्घटना घडलेली आहे। मूर्तीखाली दबल्यानं दोघांचा मृत्यू झालेला आहे। दरम्यान 5 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 22 फूट उंच मूर्तीखाली दबून दोघांचा मृत्यू झालाय। महत्त्वाची बातमी समोर येते आहे। मुंबईमध्ये ही दुर्घटना घडली आहे। मुंबईच्या भुलेश्वरमध्ये गणपती आगमनावेळी ही दुर्घटना घडल्याचं समोर आलेलं आहे। या मूर्तीखाली दबल्यानं दोघांचा मृत्यू झालाय, तर 5 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडनं। ऋतिक, अत्यंत दुर्दैवी अशी ही दुर्घटना आहे, नेमकी कशी घडली आहे? नक्कीच आपण बघतोय की भुलेश्वरच्या गल्ल्यांमधून गणपती म्हणजेच भुलेश्वरच्या राजाचं आगमन होत होतं। जवळपास 22 फुटांची मूर्ती मंडळाचं जे आपण बघितलं तर शेड आहे त्याच्या फक्त 500 मीटर अवघी राहिलेली होती। अशातच ही दुर्दैवी दुर्घटना घडलेली आहे। आपण बघितलं तर मूर्तीचा जो स्टँड होता त्याचे काही नट बोल्ट ढिल्ले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि त्याचमुळं मूर्ती जी आहे मूर्तीची दुर्घटना झाल्याचं एकंदरीत बघतोय। मूर्तीखाली अनेक लोक आलेले होते, त्यापैकी आपण बघितलं तर 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। 5 लोक अद्यापही रुग्णालयामध्ये दाखल आहे। आणखी लोकांना किरकोळ दुखापत झालेली आहे। मात्र एकंदरीत अतिशय हळहळ व्यक्त करणारी ही घटना आहे। गणेश उत्सवाच्या पूर्वीच अशी दुर्दैवी घटल्याने एकंदरीत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। आता आपण बघतोय की जवळपास आता पोलीस त्या परिसरामध्ये तपासणी करतायत की नेमकी मूर्ती पडल्याचं कारण काय आहे आणि आपण बघतो की रात्री मोठ्या प्रमाणात त्या परिसरात गर्दी देखील होती। निश्चितच ऋतिक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।